आणि यानंतर बातमी पुण्यातनं। ससून रुग्णालयामधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी डॉक्टर तावरेंचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दलाल असल्याची माहिती समोर येते। डॉक्टर अजय तावरेचे 5 जिल्ह्यात दलाल असल्याचा संशय व्यक्त होतोय। ससून रुग्णालयामध्ये चांगले आणि लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी हे दलाल तावरे सोबत संपर्कात होते अशी माहिती आहे। डॉक्टर अजय तावरेचे या संपूर्ण प्रकरणामध्ये निलंबन झालंय। पोर्शे कार अपघात प्रकरणात ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातल्या तावरेचे काही आणखी संबंध पश्चिम महाराष्ट्रातले समोर येतात। हे कनेक्शन काय आहे, मिकी घई आपल्याला माहिती देतील। मिकी, यंदा जर आपण बघितलं तर ससून रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठं रुग्णालय आहे। त्यामुळे इथं फक्त पुण्यातून नाही तर पश्चिम महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत होते आणि या रुग्णांना जेव्हा ससून रुग्णालयात बेड मिळत नव्हते किंवा त्यांना इतर जे मोठे मोठे सर्जरीज आहेत ते करायचे होते, यासाठी अजय तावरे यांचे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दलाल होते जे या रुग्णांकडून काही पैसे घ्यायचे, त्यांची पूर्ण व्यवस्था ससून रुग्णालयात करायचे आणि ही व्यवस्था देण्यासाठी अजय तावरेंची संपर्क साधायला लावायचं, यासाठी त्यांना काही पैसे देखील दिले जात होते। असे देखील पत्र आता पोलिसांना प्राप्त झालेले आहेत। पोलीस त्या दिशेने देखील तपास करतायत। अशा पद्धतीने खरंच या ससून रुग्णालयामध्ये जे सरकारी रुग्णालय आहे जिथं सगळ्या रुग्णांना सेवा द्यायला हवी, उपचार द्यायला हवेत, परंतु तिथं देखील अशा पद्धतीने सर्वसामान्य रुग्णांकडून देखील पैशाची लूट केली जात होती या दलालांच्या मार्फत। त्यामध्ये अजय तावरेंचा देखील हात होता। हे आता पोलिसांना अनेक त्यामुळे तावरेंचे पश्चिम महाराष्ट्रातले दलाल असल्याची माहिती समोर आलेली आहे संपूर्ण प्रकरणामध्ये। मिकी, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।